नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्त्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज 9 जून 2026 आहे आणि दररोज सकाळी 6:30 वाजता आपण 12 प्रश्न घेऊन येत असतो. आणि मित्रहो, हा व्हिडिओ आपण एकमेव उद्देश आहे की स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मदत झाली पाहिजे. मित्रांनो, रोजचे 12 प्रश्न असतात आणि व्हिडिओ पाहताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, जेणेकरून आपल्याला प्रत्येक गोष्ट समजत जाईल. आणि मित्रांनो, नक्कीच व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करत जा. ठीक आहे, आपण सुरू करूया आजचा प्रश्न. कालचा प्रश्न होता, पाण्याचा सातबारा ही डिजिटल प्रणाली विकसित करणारे देशातील पहिले राज्य कोणते? म्हणजे पाण्याचा सातबारा ही डिजिटल प्रणाली विकसित करणारे देशातील पहिले राज्य पाहायला गेलं तर महाराष्ट्र राज्य होतं. आपलं राज्य महाराष्ट्र. ठीक आहे. आजचा पहिला प्रश्न, भारतीय नौदल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? प्रश्न सुंदर विचारलाय. भारतीय नौदल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचं उत्तर आहे ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन. ऑप्शन नंबर 1 त्याचं उत्तर आहे. लक्षात असावं, उत्तर काय? कृष्ण स्वामीनाथन. डिटेल पाहूया आपण त्याबद्दल. भारतीय नौदल, ठीक आहे, 4 डिसेंबर आपण दिवस साजरा करतो भारतीय नौदलाचा. ऍडमिरल प्रमुख आहेत कृष्णा स्वामीनाथन. उपप्रमुख आहेत व्हाईस ऍडमिरल अजय कोचर. भारतीय सेनेचे प्रमुख आहेत, लक्षात ठेवा, इंडियन आर्मी 15 जानेवारी जनरल उपेंद्र त्रिवेदी आणि उपप्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सिंग. भारतीय वायुसेना इंडियन एअरफोर्स 8 ऑक्टोबर रोजी आपण दिवस साजरा करतो. प्रमुख आहेत एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंह आणि उपप्रमुख आहेत एअर मार्शल नागेश कपूर. ओके मित्र हो, थोडंसं लिहून घ्या हा पॉईंट संपूर्णपणे, जेणेकरून कोणत्याही परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट आहे दुसरा प्रश्न. ठीक आहे, आपण प्रश्न क्रमांक दुसरा पाहतोय मित्र हो. तर प्रश्न असा विचारला आपल्याला की ब्रिक्स 2026 अध्यक्षपदाची, ठीक आहे, अधिकृत थीम कोणती आहे? प्रश्न विचारलाय, अध्यक्षपदाची अधिकृत थीम कोणती आहे ब्रिक्स 2026? लक्षात ठेवा. तर ऑप्शन नंबर 4 आहे बिल्डिंग, है ना, रिसायलेन्स, इनोव्हेशन, कोऑपरेशन अँड सस्टेनेबिलिटी. ठीक आहे, याचं मुख्य थीम आहे ऑप्शन नंबर 4 ब्रिक्स 2026. आपण पाहूया ब्रिक्स बद्दल संपूर्ण माहिती. ब्रिक्स मध्ये ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका हे देश आहेत. 2001 मध्ये ब्रिटिश अर्थशास्त्र जिम नियली यांनी ब्राझील, रशिया, भारत, चीन या उदयोन्मुख अर्थासाठी ब्रिक ही संज्ञा वापरली. 2009 मध्ये पहिली परिषद, ब्रिक्सची पहिली परिषद पाहायला गेलं येक्टारिनबुर्ग रशियामध्ये आयोजित करण्यात आली. 2010 मध्ये साऊथ आफ्रिका सदस्य झाल्यानंतर ब्रिक्सचे ब्रिक्स असे नामकरण झाले. मित्रांनो, पूर्ण माहिती लक्षात ठेवा, ब्रिक्सची आपल्याला माहित असावं. सध्याचे पूर्ण सदस्य ब्राझील आहे, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, इराण आणि UAE आहे. इंडोनेशिया 2025 मध्ये पूर्ण सदस्य झाला. यजमान परिषद झाली ब्राझील मध्ये झाली. ठिकाण होतं रिओ दो जानेरो. आता 17वी ब्रिक्स परिषद, शिखर परिषद 2026 आपल्या देशात आहे, इंडियामध्ये आहे. लक्षात ठेवायची गोष्ट आहे, पॉईंट खूप महत्वाचा आहे. ठीक आहे. 18वी ब्रिक्स शिखर परिषद भारतात होणार. ठीक आहे, भारताचे ब्रिक्स शेर्पा सुधाकर दलेला. थीम आहे बिल्डिंग सायलेन्स, इनोव्हेशन, कोऑपरेशन अँड सस्टेनेबिलिटी. लवचिकता, नाविन्य, सहकार्य, शाश्वततेसाठी उभारणी. ब्रिक्स 2026 भारत अध्यक्षपद आतापर्यंत 2012, 16, 21, 26. ठीक आहे, इतक्या टाइम भारताने अध्यक्षपद भूषवलेलं आहे. व्हिएतनाम हा ब्रिक्सचा 10वा भागीदार पार्टनर कंट्री देश बनला आहे. महत्वाचे, भारत 2026 मध्ये 12व्या ब्रिक्स पार्लिमेंटरी फोरमचे आयोजन करणार आहे. ब्रिक्स जगातील सुमारे 40% GDP, जवळपास निम्म्या लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करते. लक्षात असू दे, आपल्याला पॉईंट खूप महत्वाचा आहे. तर आता कुठे होणार आहे ही परिषद? सिंपल आहे, आपल्या देशात झालेली आहे. ठीक आहे, ओके. तिसरा प्रश्न, ब्ल्यू ब्ल्यू फोर्ट किल्ला कोणत्या देशात आहे? तिसरा प्रश्न, ब्ल्यू फोर्ट किल्ला कोणत्या देशात आहे? तर लेबनॉन मध्ये. आता हा किल्ला का फेमस, हा प्रश्न घेण्याचा मूळ उद्देश काय याची माहिती मी इथे दिलेली आहे. ब्ल्यू फोर्ट किल्ला जो चर्चेत आहे, लेबनॉन मध्ये आहे. हिजबुल्ला विरुद्ध सुरू झालेल्या संघर्षादरम्यान इस्रायली सैन्याने अलीकडेच दक्षिण लेबनॉन मधील हा मोक्याच्या ठिकाणी असलेला 900 वर्ष जुना ऐतिहासिक किल्ला आजूबाजूच्या टेकड्यासह ताब्यात घेतला. यापूर्वी इस्रायली सैन्याने 1982 मध्ये किल्ला ताब्यात घेतला होता. तथापि त्यानंतरच्या करारानुसार 2000 मध्ये लेबनॉनला परत करण्यात आला आणि इस्रायली सैन्य मागे घेण्यात आले. पुन्हा आता हा ब्ल्यू फोर्ट किल्ला
इस्रायलने काय केलं, ताब्यात घेतलेला आहे, जो लेबनॉन देशात आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, चौथा. कोणत्या राज्य सरकारने वन स्टॉप मल्टीपर्पज युनिफाईड कार्ड तयार करण्याची घोषणा केली आहे? पॉइंट खूप चांगला आहे मित्रांनो. प्रश्न काय आहे की वन स्टॉप मल्टीपर्पज युनिफाईड कार्ड तयार करण्याची घोषणा कोण केली आहे? तर मित्र हो, याचं उत्तर आहे तेलंगणा राज्य सरकारने ती केलेली आहे. नेक्स्ट, पाचवा प्रश्न आपण पाहतोय की पाचवा प्रश्न. अलीकडे भारतीय हवाई दलाने IAF कोणत्या भागातील मोठ्या वणव्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी बाम्बी बेकेट्स लावलेल्या हेलिकॉप्टरचा वापर केला? तर उत्तर आहे कसोली, हिमाचल प्रदेश. बाम्बी बकेट ही एक लवचिक पाणी वाहून नेणारी बादली आहे, जी हवाई अग्निशमन कार्यासाठी हेलिकॉप्टरच्या खाली जोडली जाते. भारतीय हवाई दलाने हिमाचल प्रदेशातील कौसली येथे लागलेली मोठा वणवा नियंत्रणात आणण्यासाठी बाम्बी बकेट्सने सुसज्ज असलेल्या हेलिकॉप्टरचा वापर केला. या प्रणालीमुळे हेलिकॉप्टरला जवळच्या जलाशयामधून पाणी घेऊन तो दुर्गम भागातील आगीच्या प्रवण क्षेत्रावर थेट टाकता येतो. लक्षात ठेवा त्याचं नाव काय. पॉइंट खूप महत्वाचा आहे, बाम्बी बकेट्स. ठीक आहे. तो हेलिकॉप्टरला लावला जातो आणि जवळच्या तलावातून पाणी घ्यायचं आणि त्याच्यावर टाकायचं, असं ते काम करतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सहावा प्रश्न. इंडिया फर्स्ट ऑलिम्पिक गोल्ड या पुस्तकाचे लेखक कोण आहे? प्रश्न सहावा प्रश्न विचारलेला आहे की आपल्याला इंडिया फर्स्ट ऑलिम्पिक गोल्ड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? जर आपण पाहायला गेलं त्याचं उत्तर आहे के आरुमुगम. हे त्याचं उत्तर आहे. लक्षात ठेवा की इंडिया फर्स्ट ऑलिम्पिक गोल्ड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आपल्याला प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो, आणि आपल्याला त्याचं उत्तर माहीत असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. पुढे जाऊया, आपण डिटेल पाहूया त्याबद्दल. इंडिया फर्स्ट है ना ऑलिम्पिक गोल्डची पूर्ण माहिती. पुस्तकाचे नाव इंडिया फर्स्ट ऑलिम्पिक गोल्ड. लेखक आहे आरुमुगम के. विषय आहे भारताच्या पहिल्या ऑलिम्पिक सुवर्णपदकाची गौरवगाथा. ऑलिम्पिक 1928 एम्स्टरडॅम ऑलिम्पिक नेदरलँडमध्ये झालं. सुवर्णपदक विजेता भारतीय पुरुष हॉकी संघ होता. मुख्य आकर्षण, भारतीय ऑलिम्पिक स्पर्धेत पहिले सुवर्णपदक जिंकून जागतिक हॉकीमध्ये वर्चस्वाची सुरुवात केली. आणि महान खेळाडू मेजर ध्यानचंद. विशेष, भारताने अंतिम सामन्यात नेदरलँडचा पराभव करून सुवर्ण पदक पटकावले. हे पुस्तक 1928च्या एम्स्टरडॅम ऑलिम्पिक मधील भारतीय हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाची कथा सांगतो. 1928 एम्स्टरडॅम ऑलिम्पिक, भारताचे पहिले ऑलिम्पिक सुवर्ण पदक हॉकी. पुस्तकाचं नाव इंडिया फर्स्ट ऑलिम्पिक गोल्ड. लेखक आहे के आरुमुगम. पुढे सातवा प्रश्न आपण पाहतोय मित्रांनो. 7th नंबरचा क्वेश्चन आपण पाहतोय, आपल्याला माहित असावा. ठीक आहे. तर विस्टा हा भारताचा पहिला स्वदेशी है ना स्ट्रॅटोस्फेरिक सुपर प्रेशर बलून कोणत्या स्टार्टअपने विकसित केलेला आहे, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर पाहायला गेलं तर रेड बलून एरोस्पेस या स्टार्टअपने तो विकसित केलेला आहे. काही डिटेल पाहूया आपण. अवकाश तंत्रज्ञान स्टार्टअप रेड बलून एरोस्पेस हैदराबाद आणि विजयवाडा येथे. बलूनचे नाव विस्टा. मिशन साना अंतर्गत. प्रक्षेपण स्थळ इंदिरा गांधी स्टेडियम विजयवाडा आंध्र प्रदेश. प्रकार होता स्ट्रेटोस्फेरिक सुपर प्रेशर बलून. इंधन गॅस हायड्रोजन आधारित. कमाल उंची 25 किलोमीटर म्हणजे 15.5 मैल. विशेषतः पृथ्वीच्या स्ट्रेटोस्फियर स्तरापर्यंत यशस्वी पोहोचणारा भारताचा पहिला स्वदेशी सुपर प्रेशर बलून. महत्व, कमी खर्चात वातावरणीय संशोधन, हवामान अभ्यास, पृथ्वी निरीक्षण, वैज्ञानिक प्रयोगांसाठी उपयुक्त. महत्वाचा पॉइंट खूप महत्वाचा आहे. उपलब्धी, या अशामुळे भारत, अमेरिका, फ्रान्स, जपान, चीन यासारख्या स्वदेशी स्ट्रेटोस्फेरिक बलून विकसित करणाऱ्या मोजक्या देशांच्या गटात आपण सामील झालेलो आहोत. नेक्स्ट, आठवा प्रश्न. हरित महाराष्ट्र आयोगाचे प्रमुख उद्दिष्ट काय आहे? मित्रांनो, प्रश्न विचारले आपल्याला, हरित महाराष्ट्र आयोगाचे प्रमुख उद्दिष्ट काय आहे? तर वनक्षेत्र 33% पर्यंत पोहोचवणे, वाढवणे. ऑप्शन नंबर किती आहे? 4 आहे. हरित महाराष्ट्र आयोग, शासनाने 300 कोटी वृक्ष लागवडीसाठी हरित महाराष्ट्र आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. राज्यातील वनक्षेत्र 16.53% वरून 33% वाढवण्याचे उद्दिष्ट. 2047 पर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न. स्थानिक मिश्र प्रजातींच्या वृक्ष लागवडीवर भर. पर्यावरण संवर्धन, जैविक वाढ आणि हवामान बदलाचा सामना करण्यासाठी
महत्वाचा उपक्रम. आणि या राज्य नियंत्रण समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतील असं सांगण्यात आलेलं आहे. राज्य नियंत्रण समितीचे अध्यक्ष कोण असतील मित्रांनो? म्हणजे हरित महाराष्ट्र आयोगाचे मुख्यमंत्री असतील. 9वा प्रश्न. पश्चिम बंगालचे पहिले भाजप मुख्यमंत्री कोण बनले आहे? तर शुभेंद्र अधिकारी बनलेले आहेत. आता हा प्रश्न घेण्याचा मूळ उद्देश काय? ते पश्चिम बंगालचे 9वे मुख्यमंत्री आहेत आणि भाजपाचे पहिले. त्यांचा जो विजय झाला, नंदीग्राम आणि भवानीपूर मतदारसंघातून विजय झाला. ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला. 9 मे 2026 रोजी मुख्यमंत्र्यांची शपथ त्यांनी घेतली. 9वे मुख्यमंत्री आणि 9 मे रोजी त्यांनी शपथ घेतलेली आहे. 10वा प्रश्न. माय भारत या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कशासाठी मिळाला? माय भारतला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कशासाठी मिळालेला आहे असं आपल्याला सांगितलं आहे. तर त्यांनी सर्वाधिक मॅरेथॉन घेतलेले आहेत. ठीक आहे. माय भारतचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड. माय भारत म्हणजे मेरा भारत, युवा भारत. एका आठवड्यात सर्वाधिक युजर्सनी ऑनलाईन क्विज पूर्ण केलेला विक्रम. 3.90 लाखाहून अधिक सहभाग. ग्रीनिच वर्ल्ड रेकॉर्ड युवकांना राष्ट्र निर्माणात सहभागी भर करण्यासाठी उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. ठीक आहे. सर्वाधिक मॅरेथॉन. पुढे 11वा प्रश्न. नॉर्वे चेस 2026 जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण? ऑब्विसली लक्षात ठेवायची गोष्ट आहे कोण आहे असा आपल्याला सिंपलचा प्रश्न विचारलाय. तर सर्वांनाच याचं उत्तर 100% माहीतच आहे की आर प्रज्ञानंद. लक्षात ठेवा याने नॉर्वे चेस 2026 जिंकलेला आहे. ठीक आहे. डिटेल पाहूया आपण त्याच्याबद्दल. आपण पाहूया आर प्रज्ञानंद पूर्ण माहिती. नॉर्वेचे 2026 विजेता भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद यांनी नॉर्वे चेस 2026 स्पर्धा जिंकून इतिहास रचला आणि ते पहिले भारतीय खेळाडू ठरलेले आहेत. खूप पॉईंट महत्वाचा आहे की नॉर्वे चेस जिंकणारे ते पहिले भारतीय. स्पर्धेची सुरुवात 2013 मध्ये झालेली आहे. जगातील सर्वात प्रतिष्ठित बुद्धिबळपैकी स्पर्धेपैकी एक मानले जाते. पुरुष व महिला स्पर्धेसाठी समान बक्षीस दिले जातं आणि प्रज्ञानंदने जगातील अव्वल खेळाडू मॅक्सन कार्लसनचा क्लासिकल गेम मध्ये दोनदा पराभूत केला. स्पर्धा 25 मे ते 5 जूनला झाली. स्वरूप 6 खेळाडू डबल राऊंड रॉबिन स्पर्धा. विजेता बक्षीस 7 लाख नॉक. पुरुष विभाग जर पाहायला गेलं आपण विजेता आहेत आर प्रज्ञानंद भारत. उपविजेता होते वेस्ली सो अमेरिका. महिला विभाग होता बीबी सारा. लक्षात ठेवा कझाकिस्तान. उपविजेती होती झू जिनर चीनची होती. मित्रांनो विजेता आणि उपविजेता दोन्ही घेतलेले आहेत. लक्षात ठेवा. आणि महिला आणि पुरुष दोन्ही घेतलेला आहे. पॉइंट नीट लिहून घ्या जेणेकरून खूप पॉइंट महत्वाचा आहे. 12वा प्रश्न. 9 जून रोजी कोणता दिवस साजरा केला जातो असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न सुंदर विचारलाय. 9 जून रोजी आपण कोणता दिवस साजरा करतो लक्षात असू दे. पाहायला गेलं तर आपण आंतरराष्ट्रीय अभिलेखागार दिन साजरा करतो. आणि मित्रांनो सर्वांसाठी आजचा प्रश्न. कोणता देश भारताला मागे टाकून जगातील 5वा सर्वात मोठा शेअर बाजार बनला आहे? ऑप्शन आहे तैवान, भूतान, बांगलादेश, पाकिस्तान. आपल्याला कमेंट मध्ये उत्तर सांगायचे. उत्तर काय असणार आहे? तर मित्रांनो आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.